मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही हंडी राहिली होती आपली, ती आपण आता या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय। बऱ्याच जणांच्या कमेंट देखील आली, हंडी फोडली नाही का? तर हंडी फोडलेली आहे, पण आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आता ह्या तो पार्ट बघतोय आणि आता ह्याच्यानंतर ह्या दिवशीचा म्हणजे दहीकाला पूर्ण आपण बघणार आहोत आणि जी धमाल असते गावामध्ये ती पण बघणार। आणि बघा, हंडी घेतली आहे मिलिंद दादाने आणि हे डोक्याने फोडली आहे, एकदम धमाल करतात बघा। अशी सुंदर अशी हंडी फोडण्यात आली आहे आणि आता पुढची मजा करूया, चला। गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया फिर रच का पाका समाज तेरी तर मित्रांनो, आता खरा दहीकाला सुरू होतोय आणि आजचा जो दिवस आहे दहीकालाचा दिवस सुरुवात झालेली आहे आणि आता ही आरती चालू आहे मंदिरात। आरती झाल्यानंतर एक नंबर धमाल पूर्ण मजा लुटायला मिळेल आणि तुम्ही असेच चॅनलवरती व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कमेंट देखील करा आणि नक्कीच तुमच्या आजूबाजूला पण मित्र मंडळीला नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा। तर मंडळी, दहीकाळाचा उत्सव हा ढोल ताशे म्हणजे आमच्या गावचा पारंपरिक खालू बाजा याने सुरू झालेला आहे आणि याच्या तालावरती आता सगळे गोपाळ, बाळगोपाळ आणि तसेच सगळेच वयोवृद्ध पण आपल्याला दिसत आहेत ह्याच्यामध्ये आणि पूर्ण एकदम अतिशय एकदम पारंपरिक पद्धतीने मंदिराला फेऱ्या घालून आणि आपल्या हंडीजवळ जाणार आता। तर याचा आनंद घ्या। मित्रांनो, कसं आहे ना, काल जी आपण पूजेला लावलेली होती हंडी जी आपण बघितली चौरंगामध्ये बसवली होती आणि तिची पूजा करण्यात आली, तीच हंडी आज आपल्याला इथे लावताना दिसत आहे आणि तीच हंडी आपण फोडणार आहोत आज। आणि अशा पद्धतीने छान असं बघा, तुम्ही बघताय प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी दिसतं आपल्याला। कोणी गदा घेतली आहे तर कोणी छोटी छोटी केळ्यांची छोटी छोटी झाडं घेतलेली आहेत। तर मित्रांनो, दहीहंडी ही एकत्र येण्याचं आणि एकत्रितपणाचे आणि धैर्याचं एक प्रतीक मानलं जातं आणि ह्याच्यासाठीच आपल्यासमोर हे गोविंदा दिसत आहेत संपूर्ण गोकुळ गावचे। हे बघा, हे अतिशय उत्साहाने एकत्र येऊन या हंडीला फोडण्यासाठी एकमेकांना सपोर्ट करत आणि सहकार्य करत एकत्रितपणे ही हंडी फोडत आहेत आणि आपल्याला पहिल्या सिंगल अटेम्प्टमध्ये ही हंडी फुटताना दिसेल। तर आणि हंडी फुटल्यानंतरचं जे काही धमाल आहे ना, ती पण आपण बघूयाच।
सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया फिर रच का बाका समान तेरी गगरी रे। तर मित्रांनो, हंडी फुटल्यानंतर अक्षरशः वातावरणामध्ये दह्याचा दुधाचा सुगंध दरवळतो अख्ख्या गावामध्ये. अशी धमाल हंडी असते. आणि आता बघा सगळेजण एक उत्साहाने नाचत आहेत. थोड्या वेळानंतरही आपल्या मंदिराच्या इथनं बाहेर पडतील, थेट आपल्या शिवेजवळ जातील. आणि आजूबाजूला बघा हिरवंगार असं आपलं शेत दिसतंय. संपूर्ण वातावरण एकदम मस्त, एकदम धमाल आहे. आता हे मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या शिवेजवळ जातील आणि प्रत्येकाच्या दारात जाऊन जी घरं उघडी आहेत तिकडे जातील आणि आपला उत्सव साजरा करतील.
मित्रांनो, आपल्या गावची परंपरा, आपल्या कोकणातली संस्कृती ही अशी जपण्यामध्ये खूप खरंच मजा असते आणि ही जपलीच पाहिजे. कारण की ही जर आपल्या ह्या पिढीने नाही जपली तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला काय देता येईल ह्याचा आपण प्रत्येकाने विचार करायलाच हवा. आणि अशा पद्धतीने प्रत्येक सण जो काही आपला परंपरा आपली जी काय आहे आपल्या कोकणातली ही आवर्जून जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपापल्या गावी जाऊन हे सगळं जोपासलं पाहिजे, याचा अनुभव घेतला पाहिजे आणि ह्याचं जतन केलं पाहिजे. तर असं आपल्याला आपल्यासमोर बघा, आपले जे गावकरी मंडळी, गावचाच बाजा आहे आपला, तोच वाजवताना दिसत आहेत आणि आपले समोर सगळे गोविंद आपले नाचत आहेत गाणं गात गात. तर अशीच मजा आणि सगळा अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बांधा संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बांधा संभाल तेरी गगरी रे, अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बिरज का बांधा संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का समाज तेरी गगरी रे, देखो अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए, चोरी कर माखन तेरा दिया भी चुराए,
तर मित्रांनो, खरी मजा आणि खरी कला तर ही आपल्या समोर सादर होते आणि आपल्याकडे समोर दिसत आहेत ते वयोवृद्ध आणि त्यांच्या हातामध्ये जी लाट आहे ती अशी बघा कशी छानपैकी फिरवली जाते. आपली ही जी पारंपरिक आणि ही युद्ध पद्धती आहे जी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्या काळातनं आपल्यापर्यंत आत्तापर्यंत ही जोपासली आहे. तसंच ही आपली संस्कृती जोपासता यावी आणि हे आपले सगळेच गावकरी आणि प्रत्येक कोकणवासी याच्या मागे प्रयत्नशील असतो आणि आपली संस्कृती जपण्याचा मागचा हेतू हाच असतो की आपली परंपरा ही अमर राहिली पाहिजे आणि अक्षरशः वर्षानुवर्ष अशीच टिकली पाहिजे. आणि आपण ह्या कलेला सादर करताना पाहतोय अशी आता प्रत्येकजण आपापली कला दाखवतील आणि या कलेचा आनंद घ्या आणि मजा लुटा. आणि खरंच तर हा आज आपला उत्सव आहे, याच गावामध्ये किंवा अजून या कोकणातील प्रत्येक गावामध्ये अशीच मजा असते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहायला तुम्ही खरंच शेवटपर्यंत बघा आणि असंच शेअर करा. चला. तर मित्रांनो, जरा हे गमतीदार आहे पण हे पण असलं पाहिजे, कारण की काय माहिती आहे की हा जो प्रयत्न केला आहे, जरी आपल्याला सवय नाही, सराव नाही, प्रॅक्टिस नाही, तरी पण हा जो प्रयत्न आहे ना त्याला खरी म्हणजे त्याला दाद दिली पाहिजे. जे काय आहे पण उत्सवामध्ये जी मजा आहे ना ती अशीच असते. त्याच्यामुळे छोटासा असा आनंदाचा आणि गमतीदार क्षण झालाच पाहिजे. तर मित्रांनो, ही कितवी हंडी आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. टोटल हंड्या किती झाल्या आणि असंच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा.
सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बिरज का बांधा संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बांधा संभाल तेरी गगरी रे। तर मित्रांनो, कसा वाटला गोकुळगावचा दहीकाला आणि तुमच्या गावात देखील असाच दहीकाला उत्सव होत असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या गावाचं नाव पण सांगा। अशा पद्धतीने आपला हा जो व्हिडिओ आहे आपण थोड्या वेळात इथेच थांबवू आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत आपण, नव्या व्हिडिओमध्ये नवीन एका सब्जेक्टमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।